पुढची बातमी पाहूयात। निवडणुकीमध्ये सोयाबीनचा दर हा वाढवून देऊ असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं, मात्र दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेमधून मराठवाड्यात सोयाबीन आयात केली जाणार आहे। 1 लाख टन सोयाबीनचा सौदा पूर्ण झाला असल्यानं सोयाबीनच्या दरास हमीभाव गाठता येणार नाहीये असं चित्र बाजारपेठेत निर्माण झालंय। आणि या संदर्भात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पाहूयात। अगोदर ओला दुष्काळ, आसमानी संकट, आता हे सुलतानी संकट। अगदी बरोबर आहे। मी तर म्हणतोय की केंद्र सरकार शेतकऱ्याला जगू देते का जगू देत नाही अशी म्हणावीत की विदारक परिस्थिती मला वाटतंय महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यावर केंद्र सरकारच्या धोरणामुळे ओढावलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर सोयाबीनचा भाव हा 11,000-12,000 रुपये प्रति क्विंटल होता। केवळ केंद्र सरकारनं DOC आयात करायचा निर्णय घेतल्यामुळं तो भाव 3,500, 3,000, 2,500 पर्यंत खाली आला। म्हणजे अक्षरशः शेतकऱ्याला 10,000 रुपये एका क्विंटल मागं सोयाबीनमध्ये नुकसान सहन करावं लागलं होतं। मला वाटतं त्याची स्त्री आज केंद्र सरकार ओढत आहे। आता कुठं सोयाबीनचे दर थोडेसे वाढत होते आणि त्या वाढलेल्या दराचा काही ना काही अंशी फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत होता। आपण जर बघितलं असेल तर मध्य प्रदेशातला, महाराष्ट्रातले बहुतांश शेतकरी मला वाटते खरीपाच्या पेरणीमध्ये सोयाबीन ह्या पीकच त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतात आणि हे नगदी पीक म्हणून घेतात। काहीतरी पैसे पदरात पडतील ह्या भावनेतनं घेतात। आणि आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि प्रचंड अशा पूर परिस्थितीमुळं जे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं, म्हणजे निसर्गानं तर मारलं शेतकऱ्याला, पण मला वाटतं आता अशा पद्धतीनं आपण सांगताय त्या पद्धतीनं की बाहेर देशातनं सोयाबीन आयातीचा निर्णय जर केंद्र सरकारनं घेतला असेल तर तो अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचाच परिणाम शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या दरावर होणार आहे। भाव पडतील शेतकऱ्याचे आणि एका बाजूला आसमानी संकट आहे, जी पूर परिस्थिती शेतकऱ्यांना सहन केली ते, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं केंद्र सरकार धोरण ठरवतंय ज्याच्यामुळं जे काही पदरात पडलेलं सोयाबीन आहे त्या सोयाबीनला सुद्धा दर त्या ठिकाणी मिळणं शेतकऱ्याला दुरापास्त झालंय आणि अतिशय हालाकीच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकरी आहे। अनेक शेतकरी आपण जर बघितलं असेल तर आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असणारा जर भाग कुठला असेल तर तो मराठवाड्यातला धाराशिव जिल्हा आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचा सोयाबीन आयात करण्याचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे। त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे। होते खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांच्या संदर्भात सातत्यानं भाष्य करतात। लोकसभा असो की ग्राउंड झिरोवरती सातत्यानं बोलताना पाहायला मिळतात, काम करताना पाहायला मिळतात। त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी करण्याची हीच वेळ आहे आणि सरकारने दिलेला शब्द पाळला जावा। आता सरकार हा शब्द पाळतंय का हे पाहणं महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।